नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजचा विषय अनोखा आहे। फूड स्टॉलचं उद्घाटन रमेश गुप्ता म्हणजे भायखळ्यातील एक भायखळा किंवा आगरीपाडा या परिसरातील एक नामांकित नाव, व्यावसायिक, व्यापारी, समाजकारणी किंवा राजकारणाचा कुठेतरी टच असलेला असं एक व्यक्तिमत्व रमेश गुप्ता आणि त्यांचा मुलगा विरल यांनी स्वतःच्या दुकानांचं आज उद्घाटन केलं। या ठिकाणी त्यांच्या मित्रमंडळींनी आणि राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी, फिल्म इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांनी या ठिकाणी उपस्थिती लावलेली। आपण पाहू शकता या ठिकाणी बरीच त्यांची आप्तेष्ट मंडळी, त्यांचे मित्रमंडळी या ठिकाणी गर्दी करून उभे आहेत। आपण प्रतिक्रिया घेतोय, नेमका कसा उद्योग त्यांनी चालू केलेला आहे। विरल हा एक तरुण मुलगा आहे आणि त्यांनी एक मोठं धाडसी पाऊल उचललं आहे असं देखील या विभागात मानलं जातं। विरल, कशी कल्पना सुचली तुला, काय विषय? कल्पना बेसिकली माझा जे कॉन्सेप्ट आहे ट्री इट्स फ्रेश अँड हेल्दी। सो मी स्वतः एक हेल्थ कॉन्शियस मुलगा आहे आणि मी कॉन्स्टंटली हेल्दी फूड, हेल्दी वस्तू मी म्हणजे इंटेक करतो। म्हणून हा कॉन्सेप्ट मला असं कळलं की मी स्वतः करतो म्हणून लोकांना पण हे करायला पाहिजे। म्हणून असं एक थॉट आला की वाय नॉट ओपन अ स्टोर वेअर एव्हरीबडी कॅन बेसिकली ईट हेल्दी। सो हेल्दी कॅन बी टेस्टी इज माय मोटो। सो बेसिकली हेल्दी प्लस टेस्टी इज वॉट वी विल प्रोव्हाइड। हे एक प्राईम लोकेशन आहे, अगदी जंक्शन आहे एस ब्रिजच्या बाजूला साधारण हॉटेल देखील आहे। या ठिकाणी नक्कीच तुला रिस्पॉन्स मिळेल असं दिसतंय, परंतु ह्याची सगळी योजना मांडणी हे मॅनेजमेंट कशा पद्धतीने करणार आहात तुम्ही? हे माझे एक बेस्ट फ्रेंड, पार्टनर, यू कॅन कॉल हिम एव्हरीथिंग, हा तुम्हाला वर्णन करणार त्याच्याबद्दल। यश शॉर्टमध्ये बेसिकली आपण सगळे घरी जेवतो, चपाती खातो, भाकरी खातो, पण त्यात प्रोटीन्स भेटतात का, न्यूट्रियन्स भेटतात का? मी सारखं याला सांगायचो यार हा प्रॉब्लेम आहे, मला माझे मॅक्रो न्यूट्रियन्स भेटत नाही आहेत। मग हा मला ना टिफिन करून द्यायचा। मी बोललो यार हा टिफिन आपण सुरू करूया। मग हळूहळू सुरू केलं आणि आता प्लॅन आहे झोमॅटोवरती, स्विगीवरती आणि अशीच म्हणजे इथे तर तुम्ही लोक बघालच, ओपनिंग झाली नव्हती, ट्रायल करत होतो तेव्हाच लोक येऊन विकत घ्यायला सुरुवात केलेली। काय सांगता, अजून परिचय काय द्याल या पूर्ण कॉन्सेप्टचा? या पूर्ण तीन फूड स्टॉल आपण लाईनीत पाहतोय। सो फूड स्टॉलपेक्षा इम्पॉर्टंट हे झाड आहे। आम्ही या झाडाचा उपयोग करून म्हणजे टू शो दॅट हाऊ नेचर इज इम्पॉर्टंट, हाऊ कल्टिवेटेड, इथे झाड काहीतरी म्हणजे करणार होते, याला कटिंग वगैरे करणार होते, पण आम्ही विरल आणि मी भेटलो यार ह्याला आपण वाचवलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे। सो म्हणून हे हिरवं जे काही दिसत आहेत ना, म्हणजे झाड पण वाचवलं, हेल्दी पण ठेवलं आणि चविष्ट पण ठेवलं, यमी पण ठेवलं। पण महोदय, तुमचा परिचय नाही दिलात, पूर्ण सांगा तुमचा। अच्छा, सो माझं नाव यश कराडे, मी ह्याचा मित्र आहे लहानपणीचा, पार्टनर नंतर आहे। सो आणि मला तर ह्याचं केलेलं जेवण खूप आवडतं। म्हणजे मला वाटत नव्हतं ह्याला बघून की हा कधी जेवण बनवेल, पण जेव्हा ह्याने जेवण द्यायला सुरुवात केली सगळ्यांनाच आवडायला लागलं आणि मग ही रेग्युलर येण्याची सुरुवात झाली आहे। सो हे दॅट्स ऑल अबाउट मी। रमेश भाऊ, काय सांगताय? तुमच्या मुलाने एक धाडसी पाऊल उचललं आहे, नक्कीच तुमचा पाठिंबा आणि तुमचं मार्गदर्शन त्याच्या मागे असेल। तरुण मुलगा आहे, काय सांगता, कशा पद्धतीने व्यवसायात उडी घेतलेली आहे? साहेब, असं झालं की अजूनपर्यंत आम्ही लहानापासून भायखळ्यात आम्हाला लोणचेवाले म्हणून सगळे ओळखतात। माझे वडील हे आमची तिसरी पिढी आहे लोणच्याची। तर मोठा मुलगा माझा विनय म्हणून तो विरल लोणची सांभाळायला लागला, हे दोघे सांभाळायचे। याला 15 वर्षाचा अनुभव आहे लोणच्याचा फील्डमधला। तर अचानक ह्याचा काही मित्र यश, राहुल वगैरे असे काही मित्र आहेत, ते बोलले की नाही यार तू लोणचं खूप चांगलं बनवतोस, मग त्याच्या हिशोबात तू आहे ना थोडंसं ह्या कॉन्सेप्टमध्ये जा। हा जिममध्ये जायचा म्हणून ह्याच्याकडं काय हेल्थी फूडचं सगळं कॉन्सेप्ट होतं, त्यांनी मला सांगितलं। तर आम्ही रोळपळपासून लालबागपर्यंत, वरळीपर्यंत सगळे ठिकाणी आम्ही प्रयत्न केले। आम्हाला श्रद्धा मॅडम माझ्या मुलीसारखी आहे, तिने दादरला पण खूप प्रयत्न केला जाग्यासाठी, पण जागा भेटायची तर ते एका वर्षाच्या लिव्ह लायसनला भेटायची 50,000 60,000 भाडं। मुलं आता ह्याचा नवीन आहे हा, तर काय करणार? मग ही माझी स्वतःची दुकानं होती, मग बोललो ठीक आहे, मी रेंटवर दिली होती, मग त्या रेंटवाल्यांना रिक्वेस्ट केली, त्यांना बाजूला शिफ्ट केला आणि मग ह्याला बोललो एक धाडस आपण इथे करूया आणि सक्सेस झालं तर हे ब्रँचेस आणखीन तू वाढव। हां, त्याच्यासाठी आम्ही थोडंसं प्रयत्न करतो आहे आणि आमचं पहिलं पाऊल आहे। ह्याच्यात खूप सहकार्य केलं आहे माझ्या सगळ्या मित्रांनी, सगळ्या ह्याच्या मित्रांनी। तर बघूया आता ईश्वराची कृपा असेल, सिद्धिविनायकाची, तर चालेल व्यवस्थित। नक्कीच रमेशजी आणि विरल, तुम्हाला शुभेच्छा। आज हा तुमचा दुकानाचा या उद्घाटनाचा हा पहिला दिवस आहे, तरी बरीच मंडळी इथे या ठिकाणी येताना दिसतात देखील आहे। कार्यकर्ता श्रद्धा वाघमारे देखील आपल्यासोबत आहेत, काय सांगताय?
नक्कीच तरुणांनी व्यवसायात यावं पहिलं तरी गोष्ट आहे. विरलने आज खूप मोठी हिंमत केली आहे. भायखळामध्ये खूप कमी हेल्दी आणि टेस्टी फूड काउंटर्स आहेत, त्यापैकी एक ह्याचं आहे. ह्याला नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा. नक्कीच चालेल, कारण की हेल्दी आणि हायजेनिक फूड देतो आहे, टेस्टी आहे. आम्ही टेस्ट पण केलेलं आहे. त्याला शुभेच्छा. जी काही त्याला मदत लागेल यूथ क्राऊडसाठी त्याला आम्ही नक्की करू. श्रद्धाताई, आता गॅस सिलेंडरची टंचाई आहे हे संपूर्ण जगभरात आता आपण ह्या विषयाला अनुसरून बोंबाबोंब आहे. मुंबईकर देखील घाबरलेले आहेत. आपण राजकारणात समाजकारणात सक्रिय असतात. कधीपर्यंत हा युद्धाचा तिढा मिटेल आणि गॅस सिलेंडर सर्वसामान्यांची ही जी चिंता आहे ती कधी थांबेल? ऑलरेडी आम्ही सत्ताधारी पक्षामध्ये काम करतो. वारंवार आमचे पक्षाचे नेते हेच सांगता आहेत की 1-2 दिवस डिलेने ज्या काही लोकांना घरामध्ये गॅसचे प्रॉब्लेम आहेत त्यांना तर 1-2 दिवस डिले होऊन पोचत आहेत. आता मी स्वतः गॅस सिलेंडर आमच्याकडे नाही, आमच्याकडे पाईपलाईन आहे, माझ्याकडे तर सुरळीत पुरवठा चालू आहे. जे काही आता हॉटेल्स आणि ह्याचा तिढा चालू आहे ते लवकरात लवकर विधानभवनात पण प्रश्न मांडलेला आहेत. सरकार शिंदेसाहेब सक्षम आहेत, ते लवकरात लवकर सॉल्व करतील. ताई, तुमचा परिचय विचारायचा राहिला ते देखील सांगा. मी यूथची भायखळा विधानसभेची विभाग प्रमुख आहे, शिवसेना. गेले 10 वर्ष मी विभागात काम करते आहे. कोणत्या ना कोणत्या कनेक्टिव्हिटीने मी बऱ्याच यूथला कनेक्ट आहेत. भायखळा विधानसभा असेल, शिवडी असेल, वरळी असेल. बेसिकली माझं नोईंग चेहरा आहे. थँक्यू. माझं नाव स्नेहल सोनावणे आहे आणि मी रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये काम करते. गव्हर्मेंट ऑफिसर आहे आणि SRAमध्ये मी ॲज अ महसूल सहाय्यक म्हणून मी काम करते. मी रमेश गुप्ता सर म्हणजे हे माझे नेबर होते. मी शेजारी यांच्या राहायची 10 वर्षापासून. आता मी वरळीमध्ये शिफ्ट झाले, पण आमचं आणि त्यांचं अगदी म्हणजे फॅमिलीसारखं आहे. त्यांचे खूप सपोर्टिव्ह आहेत फॅमिली. आणि इथे मला त्यांनी इनॉग्रेशनसाठी बोलवलं आहे. आणि विरलला माझ्या खूप शुभेच्छा आहे. ट्री इट हेल्दी अँड फ्रेश हे नाव जेव्हा मी ऐकलं तेव्हा प्रथम माझ्या डोक्यात असं आलं, ट्री म्हणजे आपला वारसा असतो, आपलं मूळ म्हणजे आपण, आणि आपल्या ज्या फांद्या वाढतात ते आपला वारसा. तर त्याच्यामध्ये कसं असतं नाही का, की आपणही खाणार, आपली मुलंही खातील आणि येणाऱ्या पिढ्यानपिढ्या खातील, म्हणजे त्याचा व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालो, अशा माझ्या शुभेच्छा आहेत विरलला. आणि मी खरंच खूप लाँग बघते आहे, कारण की त्यांच्या इकडे त्यांच्या जसं आम्ही घरामधील पूर्वीपासून खात आलो आहे तसं इथं मी बघितलं खूप हेल्दी फूड आहे आणि खूप छान टेस्टी. तुमच्या मुलांनाही घेऊन या आणि तुम्ही पिढ्यानपिढ्या हा त्याचा व्यवसाय खूप पुढे जावा, हे माझ्या नेहमी शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. आपल्यासोबत डायरेक्टर प्रोड्यूसर उत्तम देखील आहेत. उत्तम जी, आप क्या बोलेंगे? किस तरह से आप इनको शुभेच्छा देंगे, क्या बोलना चाहते हैं? सबसे पहले रमेश जी को ढेर सारी शुभकामनाएं. एक बहुत अच्छा एक इनिशिएटिव स्टार्ट किया है, ट्री ईट्स. बात करें ट्री की, पेड़ एक छोटी सी चीज़ नहीं होती है. जैसे पेड़ों से बहुत कुछ हो सकता है. पेड़ हमें ऑक्सीजन भी देते हैं, पेड़ हमें रक्षा भी करते हैं, पेड़ हमें छाँव भी देते हैं. प्रधानमंत्री जी का बहुत बड़ा एक इनिशिएटिव है, एक पेड़ माँ के नाम. और गौतम बुद्धा भी होते, इसी पेड़ के नीचे उन्होंने मेडिटेशन किया था और पेड़ को लेकर उन्होंने एक बहुत अच्छा एक इनिशिएटिव रखा है. तो कहीं ना कहीं मुझे अपना एक बचपन याद आ गया था. बचपन में हम लोग सब इसी तरह खाते थे और आज रमेश जी ने हमें इन्वाइट किया अपने इनिशिएटिव पे, ट्रीट्स पे. बहुत अच्छा लगा. इनका फूड सब चीज़ हमने देखी, बहुत हाइजेनिक है. और इनका एक दूसरा वेंचर है विरल पिकल्स. जस्ट मैं वहाँ पे होके, और अचार का मैं बहुत वैसे भी बड़ा शौकीन हूँ, वहाँ जाके भी मैं जस्ट टेस्ट करके आया था. तो अपनी लेजेसी को आगे लेके जा रहे हैं और उनकी नेक्स्ट जनरेशन विरल इसको आगे लेके जा रहे हैं. तो उनको ढेर सारी बधाई मेरी तरफ से. आपका परिचय बताइए, वो तो रह गया. मैं फिल्म डायरेक्टर हूँ और अभी एक फिल्म आ रही है ऑपरेशन सिंदूर, जिसको मैं डायरेक्ट कर रहा हूँ मैं. थँक्यू. आपण पाहू शकता या ठिकाणी फिल्म इंडस्ट्रीतील बऱ्याच मंडळींनी या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे. आपल्यासोबत रीनाजी आहे. रीनाजी, आपका परिचय दीजिए. जी सर, मैं फिल्म प्रोड्यूसर हूँ और अभी ये इनका कॉन्सेप्ट देख के बहुत अच्छा लगा. रमेश जी इज़ लाइक माय ब्रदर. अभी हम लोग इनके एक विरल करके शॉप है, वहाँ पे भी हमने विज़िट किया. इट्स वेरी नाइस और इसके लिए बहुत बहुत मेरे साइड से बहुत सारी शुभकामनाएं. ये अच्छा फूले फले रेस्टोरेंट और इसकी काफ़ी सारी ब्रांचेस हो इन फ्यूचर. थैंक यू. आपल्यासोबत जयंत मिश्रा आहेत. आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतोय. बोलिए जयंत जी, आप भी फिल्म इंडस्ट्री से कनेक्ट? मैं महेश भट्ट साहब के साथ में काम किया हूँ. कुछ 10 फिल्में उनके साथ की. आशिकी में ज्वाइन हुआ था, जो राहुल रॉय वाली फिल्म थी, उसमें ज्वाइन हुआ. उसके बाद जो है आशिकी दिल के मानता नहीं, ऐसी 10 फिल्मों में काम किया है. और अभी रमेश जी हमारे अच्छे दोस्त हैं, उनसे मिलने के लिए. उनका इनाग्रेशन है इनके रेस्टोरेंट का, तो मैं उन्हें गुड विशेस देता हूँ. उनके अच्छे जगह पे इनका साइट है, अच्छा चलेगा इनका. गुड विशेस इनके लिए हमारे.
बोलिए मैडम, क्या कहना चाहेंगे, आपका पूरा परिचय बताइए। मैं भारती जायसवाल, ये मेरे देवर लगते हैं रिलेशन में। मेरा कॉन्सेप्ट ये था ट्री, इनके होटल का नाम के लिए कि जो ये ट्री है ये भी इसे रिप्रेजेंट कर रहा है, ये हमारे नेचर के करीब है। तो जो लोग यहाँ आएंगे खाएंगे उन्हें भी ये दिखेगा, वो भी शायद से इस कॉन्सेप्ट को समझेंगे और हमारे नेचर से, प्रकृति से प्यार करेंगे और शायद हो सकता है उनको भी लगे कि हमें भी सराउंडिंग में पेड़ पौधे या ऐसे प्लांटेशन करना चाहिए। तो मेरे लिए बस इसका कॉन्सेप्ट यही था जितना मैंने समझा। थँक यू। मी महिला राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आहे महिला, आणि हे भाऊन इथलं आमच्या समोरच आहे लोणच्याचं, ह्याच्यामुळं इथलं हे घातलं आम्हाला आनंद झालं। आणि आमची सगळी यंग मुलं आता हे मांसाहारी खायचं म्हणजे त्यांना एक आनंद वाटतं, कारण का आपल्या बायकाला टेन्शनला हे होतं, आता इथं जवळपास कुठं नव्हतं। चांगलं त्यांचा धंदा होईल आणि चांगलं हे होईल, चांगलं प्रोत्साहन भेटेल त्यांना। हां तेच। आपल्यासोबत देवीदास लोखंडे आहेत, याच प्रभागात त्यांचं सामाजिक कार्यासाठी ते प्रसिद्ध आहेत, भाजपचे जे सक्रिय कार्यकर्ते आहेत। काय सांगताय देवीदासजी, पूर्ण परिचय द्या आणि या विषयाला अनुसरून शुभेच्छा देखील व्यक्त करतायत इतर लोक, तुम्ही देखील काही बोला यावरती। माझं नाव देवीदास मधुकर लोखंडे, आम्ही राहायला स्वामी बिल्डिंगमध्ये आहोत। माझे मोठे बंधू नगरसेवक रोहिदास मधुकर लोखंडे यांनी देखील आता याच दुकानाचं हॉटेलचं उद्घाटन केलेलं आहे। मला असं वाटतं की आमच्या बायकाळा विभागामध्ये ही जी कल्पना आहे ही पहिल्यांदाच पूर्वरात आलेली आहे आणि इथून 7 रस्त्यापर्यंत बकरी अड्ड्यापर्यंत बायकाळ्यामध्ये हे दुकान असं नॉनव्हेजचं दुकान कुठेच नाही आहे आणि साहजिकच लोकांचा कल वाढेल आणि लोकांचा प्रतिसाद खूप मिळेल या गोष्टीला। आणि त्यांनी जे बनवलं आहे, त्यांनी जे कारागीर वगैरे स्वच्छता टापटीपणा ठेवला आहे त्याची ते अतिशय सुंदर आहे, त्याची जी कल्पना आहे ती अतिशय सुंदर आहे। आणि आपण ज्याप्रमाणे बोलतो ना आपल्या मेहनतीला कधी पण फळ मिळतं, त्याचप्रमाणे त्यांनी जी काय मेहनत घेतली या गोष्टीसाठी त्याला नक्की फळ मिळेल आणि त्याची भरभराट होईल आणि हे चांगल्या पद्धतीने चालेल आणि लोकांचा त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळेल, एवढंच सांगतो, थांबतो। जय हिंद। विरल, काय सांगशील, कशा पद्धतीने तुझं हे स्वयंपाकघर रचलेलं आहे, कशा पद्धतीने काम केलं जातं आहे, काय सांगतो, किती माणसं आहेत एकूण, संपूर्ण तुझ्या व्यवसायाचा परिचय दे। तर हा आपला क्लाउड किचनसारखा ओपन किचन आहे, जिकडे 2 माणसं आहे, हा मेन शेफ आहे, हा एक हेल्पर आहे। इथे शावरमा, पिझ्झाज, सँडविच, चिकन सॅलड, फ्राईज हे सगळं आयटम इथेच प्रिपेअर होणार, इथे समोरच लाईव्ह तुमच्यासमोर। आणि पुढे इथे आता सध्या सेटअप चालू झालं नाही, इथे ग्रिल, बार्बेक्यू, तंदुरी, म्हणजे हेल्दीच ऑप्शन इथे माझ्याकडे जास्तच हेल्दी ऑप्शनच तुम्हाला दिसेल। आणि हा पण ग्रीनच थीम केलं आहे, आपल्या थीमप्रमाणे गो ग्रीन, फ्रेश अँड हेल्दी, सो ग्रीन थीम आहे। आणि इथे पुढे आले की हा आपलं कनेक्टेड आहे तिन्ही दुकाने। आणि इथे हा ईट हाऊस बनवला आहे आम्ही, जिथे आपल्या 6-8 माणसाची सिटिंग आहे, एक कोल्ड कोझी कॅफेसारखं आहे, जिथे आपण कोल्ड कॉफीज तुम्हाला आणि थिकशेस पण सर्व करणार इथे। आणि हा इंटिरियर प्रॉपर एक झाडाच्या लक्षात आम्ही ठेवलेलं आहे, म्हणून एक कोझी वॉर्म थीम ठेवलं आहे, जास्त लाईट्स नाही, एकदम प्रीमियम कॅफेसारखा फील तुम्हाला येईल। या ठिकाणी ही बाहेरचं पॅसेज देखील उभं राहून खाता येईल लोकांना, अशा पद्धतीने अरेंजमेंट होणारच आहे आपली। होणारच, नक्की होणारच। इथे आपलं थोडी स्पेशियस जागा आहे, एवढा काय प्रॉब्लेम होणार नाही, गाडी पार्किंगमध्ये पण काही त्रास होणार नाही, कारण थोडं आतमध्ये आहे, मेन रोडच्या आत आहे, तर तुम्हाला एवढा काय गाडीची पण प्रॉब्लेम येणार नाही, 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर। सो स्पेशियस आहे आपली जागा। किती जणांची टीम आहे तुझ्यासोबत आता एकूण? सध्या मी एकटा आणि माझे वडील आहे, माझ्यासोबत माझा भाऊ आहे आणि माझे मित्र तर आहेच, बेस्ट फ्रेंड ते माझे संगती आहे आणि स्टाफ आहे, 3 स्टाफ आहे माझ्याकडे। सो लेट्स सी हाऊ इट वर्क्स। आणि पुढे गेलं की आणि साहेब तर आहे आपल्याकडे, बॅकअप आहे यांचा। साहेब, आपला परिचय। मी अजित मामुनकर, दादासाहेब फाल्के चित्रपट युनियनचा ऑल इंडिया प्रेसिडेंट। काय सांगताय आज ह्या उद्घाटनामुळे रमेश गुप्ताजीने ट्री इट्स फ्रेश अँड हेल्थसाठी बोलवलं, त्यांच्या पुढील वाचकासाठी त्यांना यांच्या व्हायरल त्यांचा मुलगा त्यासाठी खूप खूप शुभेच्छा। बोला सर, तुमचा परिचय। मी मुंबई अध्यक्ष दादासाहेब फाल्के चित्रपट युनियनचं, आणि दादांनी बोलत दादासोबतच आलेलो, पण खूप छान वाटलं इथे येऊन, बरं वाटलं। ट्रीट युनियनला प्रथम तर खूप कॉंग्रॅच्युलेशन्स त्यांना, विरलला, त्याच्या वडिलांना, की फॅमिलीला आमच्या दादासाहेब फाल्के युनियनतर्फे, व खूप सक्सेसफुल व्हावं हा कॉन्सेप्ट अशी मनात इच्छा आपली। येस, डेफिनेटली। लोखंडे साहेब, आपल्या विभागातील विरल
गुप्ता म्हणजे मला वाटतं आपल्या माहितीतले सामाजिक कार्यकर्ते रमेश गुप्ता यांच्या सुपुत्रांच्या आज दुकानाचं ओपनिंग तुमच्या हस्ते झालं. काय सांगाल याबाबत विस्तृत? खूप आनंदाची गोष्ट आहे. आमचे मित्र रमेश गुप्ता यांचा चिरंजीव विरेलने आज ट्री हिट्स या नावाने एक आगळी वेगळं नाव आणि एक मॉडर्न नाव ठेवून त्या ठिकाणी एक चांगलं गरम खाद्यपदार्थ, मग ते नॉनव्हेज सर्व प्रकारचे एक नवीन व्हरायटीचं हॉटेल्स त्यांनी उघडले आहे. बरोबर. आणि आज हॉटेल व्यवसायामध्ये आपली सर्व तरुण मंडळी जात आहेत. खूप आनंदाची गोष्ट आहे. शिकल्यानंतर हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्स केल्यानंतर अशी मंडळी स्वतः वडिलांच्या सोबत राहून एका चांगल्या व्यवसायामध्ये जातात. मला खूप आणि माझ्या प्रभागामध्ये ते हॉटेल झाले आणि त्याचं मला उद्घाटन करायला मिळतं, त्याचा आनंद मला खूप. आणि मी विरेल याला ह्या उद्घाटन प्रसंगी त्याचा व्यवसाय चांगला हो आणि त्याला सर्वतोपरी माझं सहकार्य असेल अशा मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्याचा व्यवसाय निश्चितच परमेश्वर कृपेने चांगला होईल असं मला माझ्या मनामध्ये समाधान आहे. आपल्याच वॉर्डमधला हा 207 क्रमांक वॉर्डमध्येच हा व्यवसाय सुरू झालेला आहे. अजून तरुणांसाठी काय मेसेज द्याल? मी युवकांना हाच मेसेज देईल, युवक असतील युवती असतील त्यांना हाच मेसेज देईल की छोट्याशा जागेमध्ये सुद्धा मोठा व्यापार आपल्याला करता येतो, आपण मोठं होऊ शकतो. बरीचशी अशी उदाहरणं आहेत की ज्यांनी छोट्याशा जागेमध्ये दुधाचा व्यवसाय असेल, बिस्लरीच्या पाण्याच्या सप्लायचे व्यवसाय असतील, पालेभाजीचे व्यवसाय असतील, छोट्या चहाची टपरी वगैरे टाकून नंतर त्यांनी मोठ्या उद्योगाकडे वाटचाल केलेली आहे. तर मी असेच युवकांना विनंती करेल की अशा छोट्या जागा आपण भाड्याने घेऊन किंवा जर प्रसंगी आपल्याकडे पैसे असतील तर आपण त्या जागा विकत घेऊन असे व्यवसाय सुरू केले तर निश्चित आपली युवक मंडळी या व्यवसायामध्ये पुढे राहतील अशी मला आशा आहे. या मुंबई आपण म्हणू शकतो मुंबई ही मायानगरी आहे. या ठिकाणी अनेक तरुण बेरोजगार देखील आता आढळत आहेत आणि हा रोजगाराचा प्रश्न बऱ्याच ठिकाणी उद्भवतोय. या ठिकाणी सभागृहात कधीतरी हा विषय मांडण्याची संधी मिळेल आपल्याला अशी अपेक्षा आहे. परंतु हा विषय मांडल्यास बेरोजगारीबाबत आपण काय करू शकाल का? असं आहे की अजून तर सभागृहात हा विषय आला नाही, परंतु सभागृहात हा विषय आला तर निश्चित मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जसं मध्यंतरी महिलांना शिलाई मशीन घरघंटीचं वाटप करण्यात आलं आणि त्यांना स्वयंरोजगार देण्यात आला. बऱ्याचशा महिलांना बचत गट निर्माण करून त्यांना त्यांच्या स्वयंरोजगारासाठी काही मानधन दिलं जातं. असंच युवकांना आणि युवतींना येणाऱ्या दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेकडून असे काही बेरोजगार असतील, मुळामध्ये तसं पाहायला गेलं तर बेरोजगार लक्षात येत नाही, कारण कुठेही जॉबसाठी काही आम्ही माणसं किंवा मुलं मागितली तर तिथे कधी कधी मिळत नाहीत. पण ठीक आहे, जे काय बेरोजगार असतील त्यांना आपण मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हाऊसमध्ये आवाज उठवू आणि त्यांच्यासाठी निश्चितच एक काहीतरी नवीन कार्यप्रणाली किंवा रोजगाराची संधी उपलब्ध देण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू. लोखंडे साहेब, गॅस सिलेंडर बाटल्यांचा प्रश्न आता निर्माण होतोय आणि याबाबत लोक आता चिंताग्रस्त व्हायला लागलेत. माध्यमांमध्ये टीव्हीवरती देखील हेच वारंवार दाखवलं जात आहे की गॅस सिलेंडर आता मिळणार नाहीत आणि अनेक लोकांनी व्यावसायिकांनी त्या ठिकाणी लाकडाचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. काय वाटतं, हा प्रश्न सरकार किंवा महानगरपालिका किंवा भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने हाताळेल हा विषय? लोक पॅनिक होत आहेत आता. असं आहे की इस्रायल, अमेरिका आणि इराणचं युद्ध आम्ही चॅनलवर पाहतोय आणि हे युद्ध तर 7 समुद्र पलीकडचं युद्ध आहे आणि आपल्याला अजून नीटशी आपल्या देशवासींना कल्पना नाही की नेमकं चाललंय काय. परंतु चॅनलच्या माध्यमातून बराचसा आवाज उचलला जातो आणि आम्ही आजही पाहिलं की मुंबई शहरामध्ये कमर्शियल गॅसेस मिळत नसल्यामुळे हॉटेल्स व्यावसायिक बंद ठेवले दुकानात त्यांनी. हा निश्चितच चिंतेची बाब आहे आणि हा गंभीर प्रश्न आहे. पण केंद्र सरकारचे आमचे सर्व मंत्री असतील, भारतीय जनता पक्षाचे नेते असतील, यांनी पूर्णतः शुअरिटी दिलेली की देशवासियांना गॅसबाबत काही त्रास होणार नाही. गॅस सिलेंडरचा घरगुती पुरवठा हा नियमित केला जाईल आणि कमर्शियलचा जो गॅस आहे तर त्या ठिकाणी काही व्यावसायिकांनी आपल्या शेगड्या आणि नवीन इलेक्ट्रॉनिक शेगडीचा वापर करून आपले व्यवसाय सुरू केलेला आहे. पण निश्चितच जर का अशी काही भूमिका असती तर केंद्र सरकारने याच्यावरती आम्हाला काही आदेश दिले असेल, लोकांना सांगा वगैरे. परंतु केंद्र सरकारचे सर्व मंत्री, कोण ना कोणतरी मंत्री याच्याबद्दल सांगतोय, आम्ही चॅनलवर पाहतोय आणि ते आश्वासित करतात की
देशवासियांना सिलेंडरचा तुटवडा होणार नाही आणि सिलेंडरची अडचण येणार नाही. आणि आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास असल्यामुळे सिलेंडरची कमतरता देशवासियांना तरी होणार नाही असा मला ठाम विश्वास आहे. धन्यवाद. मुंबईतील चालू घडामोडी, मुंबईतील असेच नवनवीन विषय जाणून घेण्यासाठी पाहण्यासाठी पाहत राहा बातमीकार. कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे, बातमीकार चेहरा मुंबईचा. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.